2025च्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या रचनेमध्ये नुकताच सामना पार पडलाय। खेडकाईचा तेजस पाटीलसाठी एका कॅचसाठी पारितोषिक होतं। दीपक पाटील साहेब यांच्याकडून 500चं तेजस ते पारितोषिक घेऊन जा आणि या सामन्याचा सामनावीर आहे नागावचा रोहित पाटील। 2 षटकांमध्ये 4 विकेट्स त्याने काढलेले आहेत। इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी केली। सो रोहित पाटीलची निवड झाली आहे सामनावीर रोहित या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। भागीरथी भोईर साहेब आमचे ग्रामस्थ आहेत दहिसरचे यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत। खिडकाईचे तेजस पाटील 500चं कॅश प्राइज आपल्याला दीपक पाटील साहेब यांच्याकडून। खिडकाईचे तेजस लवकरात लवकर या। सामनावीरचा पुरस्कार आपण देतोय भागीरथ भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते रोहित पाटीलला। जबरदस्त गोलंदाजी रोहितने केली आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन अभिनंदन रोहित। 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे तेजसला। तेजस आय थिंक गेलाय सो सुयोग आलेले पारितोषिक स्वीकारण्यासाठी। एका कॅचसाठी पारितोषिक होतं दीपक पाटील साहेब यांच्याकडून ते आपण देतोय। सो हार्ड लक टीम खिडकाई अभिनंदन। नागावने स्वतःच्या मैदानावरती पहिला विजय मिळवलाय। म्हणजे आता आपण वळतोय पहिल्या रजनीच्या पहिल्या फेरीतील चौथा मॅचकडे। आदर्श पडले आणि त्यांच्या विरुद्ध तेजस मात्रे यांनी पुरस्कृत केलेला जय हनुमान मोठे देसाई या दोन संघांदरम्यानची लढत। इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा आणि ऐकूयात पुन्हा एकदा सरवली भिवंडीचा एक नामवंत टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज। नवोदित पण नामवंत आहेत विशालचे पाटील यांना। थँक्यू। थैंक यू सो मच करण सर। थैंक यू सो मच मच्छिंद्रजी पाटील सर। वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू। तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। सर्वांनी भूषणदादा भोईर साहेब त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ दहिसर आणि आई गावदेवी क्रिकेट संघ दहिसर आयोजित स्वर्गीय रामदास मोती चषक 2025 पगली रात्र पगली रजनी तुम्ही पाहता। तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। लढत आहे पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत। टीम मोठी देसाई त्यांचा अगेन्स्ट आपल्याला लढत देताना दिसणार आहे। टीम आदर्श शैलपन पडले जितेश आणि मयूर देवकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतात सिद्धार्थ या फर्स्ट ओव्हरमध्ये। चला विनंती असेल की कोणत्या प्रकारे वेळ विलंब न करता त्वरित सामन्याला सुरुवात करा कारण अजून देखील भरपूर सारे सामने आजच्या रात्रीमध्ये शिल्लक आहेत। सो विनंती असेल थोडी घाई करा। फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले आणि त्यामध्ये जर आपण विचार केला 2 फिल्डर आपल्याला इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतात। एक फिल्डर ठीक ठेवला गेला काऊ कॉर्नरला। एक फिल्डर आपण पाहिलं गेलं तर अगदी लॉंग ऑफला आहे आणि इनफिल्डमध्ये मिड ऑन त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग फाईन लेग आणि थर्ड मॅन आणि त्याचप्रमाणे पॉईंट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर ठेवले गेलेत। फर्स्ट ओव्हर बॉलर आपल्याला पाहायला मिळतो या पहिल्या षटकामध्ये सिद्धार्थ। अंपायरचा ग्रीन सिग्नल। लेट्स प्ले। सामन्याला सुरुवात। पहिला बॉल या पहिल्या सत्रामधला पहिलाच बॉल जितेशने हॅमट करण्याचा प्रयत्न जरूर केला। स्क्यू ऑफ द विकेट खेळायचे होते पण कनेक्शन तितकं चांगलं नाही। पॉइंटला पकडली झाली ही कॅच आणि हा पहिला धक्का पहिल्याच बॉलवर त्याने बॅटर मयूर देवकर इथे बाद झालेत। देसाईचे जगदीश मात्रे आणि राजेश मात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती या। स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या पहिल्या रजनीमध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। पहिला धक्का अगदी पहिल्याच बॉलवरती लागला। मयूर देवकर इथे बाद झाले। न्यूमॅन इन ॲट नंबर 3 बॅटर वरुण पाटील क्रमांक 3 वरती येतात आणि वरुणने देखील विचार नसेल केला की इतक्या लवकर आता मैदानात आतमध्ये जावं लागेल कारण पहिल्याच बॉलवरती मयूर देवकर इथे बाद झाला। या टीमचा एक महत्त्वपूर्ण बॅटर बट या मॅचमध्ये जास्त काही करता आलं नाही। क्रमांक 3 वरती वरुण द्रमाण मैदानाच्या आतमध्ये येत्या क्षणी प्रहार केला बट लॉंग ऑन फिल्डर आता पोहोचतात बॉल फील्ड करतात। तोपर्यंत इन बिटवीन जर आपण पाहिलं
तर रन पूर्ण केली जाईल. ही एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव फलकावरती. प्रथमतः टॉस गमावल्यानंतर आपल्याला मोठी देसाई संघ बॅटिंग करताना दिसतोय. 5 ओव्हरचा सामना आहे आणि आजची रात्र ज्याप्रमाणे गेली, 2 टीम्स ऑल आऊट झाल्या पहिल्या सत्रामध्ये. कारण तेव्हा देखील मी उल्लेख केला, आता देखील मी उल्लेख करेन की पार्टनरशिप या गोष्टीला फार मोठे महत्त्व फर्स्ट इनिंगमध्ये. इथे अशाने इथे गुडघा टेकवला, ऑन साईडला बॉलला पाठवलं, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. तेव्हा झेलसाठी कॅश प्राईज आहे प्रेक्षकांना. मॅनेजमेंट कमिटीचा कोणताही सदस्य जर कॅच पकडतोय तर आपल्याला काय मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. षटकार येतो. दॅट्स वाय मुन्ना भाईंनी ती कॅच ड्रॉप केली, त्यांना ठाऊक होतं तसं काही होणार नाहीये. षटकार पगला येतो. धाव फळक 7 वरती, गुडघा टेकवला, ऑन साईडला, डीप मिड विकेटला क्लिअर केलं जितेशने. नेक्स्ट बॉल. आता देखील प्रहार केला, वॉट शॉट, वा जितेश वा. बॉलला थेट पाठवलं, लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर, सलगचा हा दुसरा षटकार. दोन मोठे फटके इथे आले बघा. अगदी पहिल्या बॉलवरती मयूर डगआउटमध्ये गेले, बट त्यानंतर जितेश जसा स्ट्रायकिंग एंडवरती आला आहे, 2 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. सत्ता सगळीला हवाई यात्रा सातत्याने गेले, 2 चेंडूवरती आपण चेंडूंची पाकली. पण आता कमबॅक कशा प्रकारे बॉलर इथे करतील, कारण धाव फळक 13वरती. एकंदरीत पाकले गेले तर शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये मॅटर काय करतं की आज बॉलर विकेट्स काढणं मॅटर करतं, बट त्यानंतर जी गोष्ट महत्त्वाची राहते की इकॉनॉमिकल राहणं, ही गोष्ट महत्त्वाची राहते. पण आतापर्यंत आपण पाहिलं या फर्स्ट ओव्हरमध्ये विकेट जरूर आली, बट त्यानंतर 2 मोठे फटके देखील आलेत. कमबॅक कसं होईल. नेक्स्ट बॉल. आणि यावेळेस सन्मान दिला जितेशने. सॉफ्ट हँड ड्राईव्ह, कव्हरला फिल्डर, डायरेक्ट हिट साधायचा होता, बट तसं काही झालं नाही. इन बिटवीन एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 14 धाव फळकावरती. नारिवलीचे युवा उद्योजक वैभवजी ठक्कर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत. 14 धाव फलकावरती आहेत आणि शेवटचा चेंडू बसेल या फर्स्ट ओव्हरमधला. मित्रांनो, आपण सर्वजण पाहतात स्वर्गीय रामदास मोदी चषक 2025. अडबा बॅटने ऑन साईडला फटका गॅपमध्ये आहे, बॅटचा टोला लागला, बट कनेक्शन चांगलं होतं असं मी म्हणेन, कारण अखेरच काऊ फेसचा फिल्डरने बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत 3री धावेसाठी जितेश परतला आणि बघता बघता 3 धावा पूर्ण. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला दरम्यान पहिल्या षटकाचा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 17 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, टीम मोठी देसाई. बघा, याआधी असा खेळ आपण पाहिला होता जिथे पहिल्या सत्रामध्ये. उत्तर शिवशे अरुण दादा पाटील यांना विनंती करेन की आपण मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. अरुण दादा पाटील उत्तर शिव लेजंड प्लेयर आहेत, बरेच वर्ष उत्तर शिवसाठी जे खेळलेले आहेत. सो दादांना विनंती असेल या आपण मंचावरती सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि फर्स्ट ओव्हरमध्ये आपण पाहिलं 17 धावा बनवला गेला, 1 धक्का देखील लागला. बट महत्त्वाची गोष्ट का की जितेश या बॅटिंग क्रमामधला एक इम्पॉर्टंट बॅटर आहे आणि सध्या सगळीला त्याला इथे चांगली सुरुवात मिळाली. कारण जेव्हा स्टार्ट चांगला मिळतो तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि त्या आत्मविश्वासाने भरलेली बॅटिंग आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सेकंड ओव्हर बॉलर स्वप्नील द्रवाड इथे तयार होतो. स्वप्नील म्हात्रे या सेकंड ओव्हरमध्ये या टीमचा आणखीन एक महत्त्वपूर्ण खेळाडू पडले टीमचा स्वप्नील म्हात्रे बॉलिंग मार्कवरती येतो. बट एकंदरीत आता स्वप्नीलसाठी इम्पॉर्टंट काय झालं की इथे विकेट काढावी लागेल, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 17 धावा कन्सीड झाल्या. बट त्यात नंतर मी म्हणेन या मॅचमध्ये जर आपल्या टीमला वापस आणायचं आहे, जर पडले टीमला इथे कमबॅक करायचं आहे तर विकेट काढावे लागेल. आणि बघा, वेळेकडे देखील थोडे लक्ष असू द्या, टीम पडले. सेकंड ओव्हर स्वप्नील म्हात्रे ओव्हर द विकेट. पगलास बॉल स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, बॉल गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
चौकार येतो, बट बॅट फ्लो बॅट स्विंग किती चांगली होती बॅटर वरुण पाटीलचा बॅटमधनं हा चौकार येतो. आणि मोठी देसाई टीमचं देखील हे वैशिष्ट्य राहिलं की यंग टॅलेंट ते शोधतात. प्रत्येकी वर्षी एक तरी नवीन चेहरा टीममध्ये नेहमीच तुम्हाला पाहायला मिळेल, कारण हे ते खेळाडू आहेत जे स्वतःपेक्षा आपल्या गावाच्या टीमला पुढे ठेवतात. स्वीपचा फटका, आणखीन एक लाजवाब स्ट्रोक, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. आता देखील प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा चौकार. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम म्हातार्डी आणि त्यांचा अगेन्स्ट खार्डी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दोन टीमचे कॅप्टन रेडी राहा. पहिले सत्र जसं समाप्त होईल टॉस दरम्यान ते केलं जाईल. बघा दोन चांगले फटके. फर्स्ट ऑफ ऑल आपण लॉफ्टेड ड्राईव्ह पाकला, त्यानंतर स्वीपचा हा फटका, दोन चौकार इथे येतात. धावफळक आता 25 ऑन द बोर्ड. एक दमदार सुरुवात, दमदार नव्हे तर एक एक्सप्लोजिव्ह स्टार्ट इथे मिळालेली आहे टीम मोठी देसाईला. आता देखील स्लॉक स्वीप खेळायचं होतं, बट हलकीशी अपील देखील झाली, बट इन बिटवीन कंप्लीट केली जाईल. ही एक सिंगल बॅटचा संपर्क होता, तेच अंपायर्स देखील सांगतात, कारण कोणत्या प्रकारे बाईस अथवा लेग बाईसचा इशारा नाही आला म्हणजे एक मिळेल सिंगल धाव फळक. आता 26-26 धावा धाव फलकावरती. बघा ॲज अ बॉलिंग युनिट इम्पॉर्टंट काय होतं की जेव्हा अपोनंट टीम चांगली बॅटिंग करत असते, रन फ्लो आपल्याला थांबवायचं, कमबॅक करायचं, तर महत्त्वाचं काय होतं की तुम्हाला विकेट्स काढावे लागतील. विकेट जर काढाल तर कमबॅक होईल, विकेट जर काढाल तर रनगतीवरती तुम्ही फुल स्टॉप लावू शकता, बट जर विकेट्स नाही येणार तर रन फ्लो थांबवणं अवघड. आता रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, या फिंगर अप लेग बिफोर विकेट. जी विकेट हवी होती ती विकेट इथे मिळवली स्वप्नील म्हात्रेने. धक्का लागला, हा दुसरा बॅटर बाद झाला जितेश. प्रांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संतोष दादा पाटील यांच्याकडून पडलेला विकेट अटॅकसाठी 3000 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. आता मला हा प्रश्न पडला की जर स्विचेट खेळायचं होतं तर पूर्णपणे खेळायचं होतं. जितेश थांबले, आणि का थांबले? कारण त्यांचं हे थांबणं त्यांना डगआउटच्या दिशेने घेऊन गेलं. धक्का लागला दुसरा. न्यू मॅन इन ॲट नंबर 4 अजय मडवी क्रमांक 4 वरती. या सीझनमध्ये आतापर्यंत अजय देखील चांगल्या टचमध्ये आहे अशी माहिती माझ्यापर्यंत आली, बट आता तो या मॅचमध्ये कसा खेळ करेल हा प्रश्न आता उभा होतो. आणि त्याचप्रमाणे पाकले गेले तर एक माहिती आणखीन पोचवेल या चेंडू नंतर. धाव फळक 26 वरती. धक्के लागले 2. टीम मोठी देसाई. स्वप्नील म्हात्रे हा जुना जाणता खेळाडू आहे आणि अनेक वर्षांचा अनुभव या खेळाडूकडे आहे, आणि सध्याच्या घडीला आपल्या टीमला कमबॅक करून देण्याची जिम्मेदारी त्याने खांद्यावरती घेतली, कारण विकेट जितेशची त्याने काढली. फुल लेंथ होता, ऑन साईडला खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल दरम्यान इथे येतोय, आणि आता खऱ्या अर्थाने कमबॅक करायला सुरुवात इथे झाली. कारण बघा इथे खऱ्या अर्थाने ही गोष्ट महत्त्वाची होती. मी नेहमी सांगत असतो, एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरिता पर्याप्त प्रयत्न, एखाद्या गोष्टीमध्ये जर बदल तुम्हाला घडवून आणायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स टाकावे लागतील, आणि या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी हेच तर करायचं होतं. टीम पडलेला आणि स्वप्नील म्हात्रेला एफर्ट्स टाकायचे होते, आता एफर्ट्स टाकले जात आहेत. आता स्लो वन होता, बट तरी सुद्धा बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, प्लस दिशा देखील खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने धाव फळक आता 27 धावा धाव फलकावरती. 27 धावा धाव फलकावरती आहेत, आणि चेंडू असेल या ओव्हरमधला शेवटचा एक. शेवटचा बॉल लॉफ्टेड फटका, गॅपमध्ये फटका, मिड विकेटचा फुल इनफिल्डमध्ये होता, त्याचा फायदा इथे अजय मडवीने घेतला. अजयचा बाटमधनं हा चौकार. सिक्सेससाठी बाबूराव प्रतिष्ठान आदरणीय राजेश म्हात्रे साहेब यांच्याकडून 3000 रुपयांचं बॅक टू बॅक 3 सिक्सेससाठी. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस 31 धावा धक्के लागले 2.
बघा पाकलं गेलं तर मोठी देसाई संघ नो डाऊट प्रत्येकी वर्षी त्यांची प्रोग्रेस भरपूर चांगली असते. मला आठवतं मागील सीझन मला वाटतं की 11 ते 12 स्पर्धेंवरती त्यांनी नाव कोरलं. त्याआधीच्या सीझनमध्ये मला आठवतं की 19 स्पर्धेंवरती त्यांनी नाव कोरलं. आणि या सीझनच्या आतापर्यंत माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे, जशी येईल ती देखील पोचवेन. कारण चांगली टीम आहे, सातत्याने चांगल्या खेळ ते करतात. बट इथे एक विनंती असेल की अतिरिक्त वेळ प्लीज खर्च करायचा नाही आहे. तो बरीच फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. थर्ड ओव्हर बॉलर तयार होतो अक्षय म्हात्रे. दरम्यान अक्षय म्हात्रे क्रमांक 3 च्या षटकामध्ये बॉलिंग करण्यासाठी येत आहे. आणि 2 ओव्हरमध्ये 31 धावा, 15.5 रन पर ओव्हर पहिल्या 2 षटकामध्ये बनवले गेले. 2 विकेट्स देखील गेलेत. यावेळेस वेट केलं, पंच केला, हॅमर केलं होतं. दरम्यान फिल्डर उपस्थित आहेत आणि तोपर्यंत इन बिटवीन पूर्ण केली जाईल ही एक सिंगल धाव फळक आता 32. अजय मडवे आता स्ट्रायकिंग एंडवरती येतात. अजय मडवेचा वाटमध्ये आपण एक चौकार देखील पाकला. आणि आता हा फटका पहा, अजय विकेटचा बाहेर गेला आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर गेला. जबरदस्त फटका, षटकार. काहीशा चर्चा अंपायर्स आता करतात, कारण क्रिकेटचे देखील काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. बट अंपायर्स तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. येस अंपायर, हा डेड बॉल दिला जाईल, डॉट बॉल दिला जाईल. कारण बघा हा तर क्रिकेटचा रूल आहे आणि हा जुना जाणता रूल आहे की ॲज अ बॅटर तुम्ही स्टंपच्या मागे जाऊन स्ट्रोक खेळू शकत नाही आहेत. अंपायर्स डॉट बॉल ना, यस. कारण यस मी देखील तोच उल्लेख केला की क्रिकेटचा हा रूल आहे, ॲज अ बॅटर तुम्ही विकेटच्या मागे जाऊन स्ट्रोक खेळू शकत नाही आहेत. आणि अजयने ते केलं, दॅट्स वाय हा डॉट बॉल असेल. बघा षटकार जरूर आला, बट एकंदरीत हा दुःख देखील असेल की विकेटच्या मागे गेले होते, दॅट्स वाय हा डॉट बॉल येतो. नेक्स्ट बॉल. आणि आता हा फटका लाजबाब, आता हा फटका गेला बाउंड्री लाईनचा बाहेर, षटकार. कंप्लीट झालाय का? विनंती असेल त्या प्रेक्षकांना की आपण या आणि पहिला भाग्यवान प्रेक्षक आपल्या मंचावरती येतोय. 500 रुपयांचं पारितोषिक आहे, त्याला आपण देऊयात. मी विनंती करेन आमच्या दादांना, जयदास दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण 500 रुपयांचं पारितोषिक देऊ. माताडीचे भाग्यवान प्रेक्षक आहेत, समीरला आपण देऊया ते 500 रुपयांचं पारितोषिक. या स्पर्धेचा पहिला भाग्यवान प्रेक्षक, अभिनंदन समीर. आज ते डबल खुश असतील, कारण बघा आज ते डबल खुश असतील बिकॉज माताडी टीमने पहिला सामना देखील जिंकला आणि आता देखील अगदी डेप्थ ऑफ द क्रीज गेले होते अजय. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल इथे येतो. बघा याआधी आपण जर पाहिलं तर एकंदरीत बिहाइंड द विकेट गेले, तो सिक्सर नाही मिळाला, तो डॉट बॉल आला. बट त्यानंतर आपण पाहिलं की काऊ फेसला क्लिअर केलं अजय मडवीने. आणि आता देखील फ्रंट फूट वरनं पुल केला, बट लॉंग ऑन कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. धक्का आता लागला. अजय मडवी इथे बाद झाले आणि त्यानंतर आकाश म्हात्रे आता क्रमांक 5 वरती जातात. बघा अजय मडवी बाद होण्या अगोदर आपण पाहिले अजयने किती रन्स बनवले, तब्बल 10 धावा इंडिव्हिज्युअली अजयने बनवलं. आता न्यू मॅन इन ॲट नंबर 5
आकाश म्हात्रे दरम्यान क्रमांक 5 वरती येतात आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 38 धावा धावफलकावरती धक्के लागले 3 आणि शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला आणि त्यानंतर 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक असेल. आताच अनाउन्समेंट करतोय. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकामधला त्यानंतर 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक. रियांश 11 जय मोठी देसाई तेजस दादा म्हात्रे दादांनी हा संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हर मधला आणि येत्या क्षणी लक्ष्मी बॉलला पाठवलं काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश मात्र इन अँड बॉल आउट सिक्सर. बाबूराव प्रतिष्ठान मोठी देसाई राजश्री मात्रे साहेब उद्योगपती यांच्याकडून आकाशला लागोपाठ 3 षटकारांसाठी 5,000 आहेत आणि उर्वरित फलंदाजांना 3,000 आहेत. सो षटकार आलाय आणि धावसंख्या देखील वाढते. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 44. बॅटिंग करत असताना रियांश 11 जय मोठी देसाई. इंटरवल समाप्त. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अंतिम 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. पहिलं सत्र तुम्ही पाहतात या मॅच मधलं. टीम रियांश 11 जॉनमार मोठी देसाई आणि त्यांचा अगेन्स्ट आदर्श 11 पडले ही लढत आणि या लढतीमध्ये आतापर्यंत पहिल्या सत्रामध्ये 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 44 धावा फलकावरती धक्के लागले 3 टीम मोठी देसाई. स्वप्नील म्हात्रे दरम्यान या चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होतात. त्या साईडने याआधी स्वप्नीलने 1 षटक टाकलं ज्याच्यामुळे त्याने जितेशची विकेट देखील काढली. स्वप्नील म्हात्रे पहिलाच बॉल ड्राईव्हचा फटका आणि वरून संध्याच्या घडीला इथे प्रेझन्स ऑफ माइंड दाखवतो कारण आकाश म्हात्रे मोठे फटके सहजरित्या खेळतो. वरून देखील खेळू शकतोय बट सध्याच्या घडीला त्याने विश्वास आकाशवरती दाखवला कारण आपण पाहिलं की आकाश येत्या क्षणी पहिल्या चेंडूवरती षटकार आला आकाश म्हात्रेचा बॅटमधनं आणि त्या अनुषंगाने आकाशला त्याने इथे स्ट्राईक दिले. धाव फळक 45 धावा धाव फलकावरती. बघा नुकतंच मी एक वाक्य मोठी देसाई टीमसाठी म्हटलं होतं की हा तो संघ आहे जो नेहमीच स्वतःपेक्षा टीमला पुढे ठेवतो आणि सध्याच्या घडीला बघा या टीममध्ये तुम्ही नेहमी खेळ पाहाल की असं कधीच तुम्हाला दिसणार नाही की एखादा प्लेअर स्वतःसाठी खेळतो. नेहमीच तुम्हाला हे पाहायला मिळेल की आपल्या टीमला आपण कसे पुढे नेऊ त्याचा विचार करताना या टीमला आपण नेहमीच पाहिलं. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता बट मिस्टामिंग हव्यामध्ये फिल्डर दूर राखले आणि दरम्यान जर आपण इथे पाहिलं तर इन बिटवीन 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. पडलेचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर पडले गावचं क्रिकेट देखील फार मोठं आहे कारण या गावामध्ये देखील आपण सातत्याने मोठी मोठी नावं त्यामध्ये स्वप्नील म्हात्रेचा आपण उल्लेख करू आणि आउटफील्डमध्ये मयूर ठाकूरचा मी आवर्जून उल्लेख करेन. त्याचप्रमाणे वैभव म्हात्रे अक्षय म्हात्रे असतील राकेश कुंभार. नेक्स्ट बॉल आता स्लॉक स्वीप खेळायचं होतं बट हवा तसा बॉल अगदी प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळू शकले नाही आहेत. त्याप्रमाणे एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल कारण पडले टीम जर आपण पाहिलं तर याआधी मला आठवतं की जेव्हा भिवंडीमध्ये ते खेळायला यायचं सरवली गावामध्ये कारण त्या काही जुन्या आठवणी आहेत आणि त्यावेळेला जर आपण पाहिजो तर या टीमचं सातत्याने आम्ही आमच्या क्रीडांगणावरती नेहमीच चांगला परफॉर्मन्स पाहिला. पण आजच्या डेटला जर आपण पाहिलं गेलं तर चांगला खेळ आजही ते करतात. त्यामध्ये स्वप्नील म्हात्रे. नेक्स्ट बॉल आता स्लो बॉल होता बॅटचा टोला लागला. आता लॉंग ऑफचे फिल्डर बॉलपर्यंत येतात बॉल फील्ड करतात तोपर्यंत मिळेल एक सिंगल. बघा या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला
की जे कार्य करायचं होतं की मोठे फटके खेळायचे होते, मोठे फटके आतापर्यंत आलेले नाही आहेत. ही देखील महत्त्वाची गोष्ट राहिली. धावफलक सध्या सगळीला या एका धावेसाठी ना 49 आणि चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये येणारे 2 चेंडू. बाउंड्री एकही आलेली नाही आहे. या गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण स्वप्नील म्हात्रे सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करतात. आणि आता देखील चेंडू स्लॉक स्वीपच खेळायचा होता. बाठाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल अडकीने घेतोय. स्वप्नील म्हात्रे सध्याच्या घडीला की मॅन राखीला या फर्स्ट हाफमध्ये टीम पडलेसाठी, कारण पहिले षटक देखील जिथे टाकलं तिथे आपण पाहिलं जिथे एसची विकेट काढली. त्यानंतर या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 5 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. आणि पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. बॅटचा टूला लागला लिडिंग एज हव्यामध्ये. स्वप्नील म्हात्रे इथे कॅच कंप्लीट करतील. कॉट अँड बॉल च्या स्वरूपामध्ये आता धक्का लागला. हा चौथा अवघ्या 49 धाव्यांवरती टीम मोठी देसाईला. अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हरचा रेस 49 धावा धावफलकावरती. धक्के लागले 4. मग टीम मोठी देसाई देखील विचार करत असेल की 3 ओव्हरमध्ये 44 होत्या आणि त्यानंतर मागील ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्या. कारण शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट स्पेशली 5 ओव्हरची मॅच जर आहे तर 1 ओव्हर देखील ना मॅचला चेंज करण्यासाठी भरपूर आहे. आणि या ओव्हरमध्ये आपण भरपूर काही चेंजेस होताना देखील पाहिले, कारण 3 ओव्हरमध्ये 44 आणि 4 ओव्हर नंतर 49. फार मोठा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळाला. तर मागील षटकामध्ये फक्त 5. संदेश म्हात्रे आता क्रमांक 6 वरती. संदेश म्हात्रे एकंदरीत जेव्हा आम्ही संदेशला तेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ॲज अ मेन बॉलर म्हणतो या टीममध्ये खेळायचा, पण आता त्याने देखील फार इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. आता बॅटिंगमध्ये देखील तो चांगलं कार्य करतोय. आणि सध्याचा घडीला त्यांचे बॅटिंग कोच आमच्यासोबत ॲज अ 12th मॅन म्हणून आहेत. प्रहार केला फ्रंट फुटवरनं पुल केला, बट खाऊ कॉर्नरला फिल्डर कॅच पकडली जाईल. धक्का आता लागला 5वा. पाच धक्के लागलेत आणि आता क्रमांक 7 वरती शुभम पाटील मैदाना 7 मध्ये येतो. बघा सागर देखील चांगल्या टचमध्ये आहेत, बट ते कधी येतील. या सीझनमध्ये त्यांचे क्लिप आम्ही भरपूर व्हायरल होताना पाहिली होती. फिनिश त्यांनी एखाद्या सामना केला होता, तो कोणता केला होता ते मला आठवत नाही, बट ते देखील चांगली बॅटिंग करतात आजच्या डेटला. SSCC ट्रॉफीमध्ये ते फिनिशिंग टच त्याने दिले होते आणि ते देखील फायनल मॅचमध्ये. क्या बात आहे. पण सध्या सगळीला ज्याप्रमाणे परिस्थिती आता ही आहे, कारण स्टार्ट चांगला झाला, मिडल फेसमध्ये खेळ देखील चांगलं झालं, बट चौथं षटक स्वप्नील म्हात्रे. मी की मॅन का म्हटलं, कारण 2 ओव्हर स्वप्नीलने जे टाकले ते गेम चेंजिंग राहिलेत. शुभम आलेत. येत्या क्षणी शुभमने देखील उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत, फक्त पाहतच राहतील. हा बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभमने येत्या क्षणी हा वार केलाय. षटकार. वरती बघा, लिमिटेड एडिशन क्रिकेट, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये तुम्ही किती वेळ मैदानात मध्ये आहेत त्यापेक्षा जास्त ही गोष्ट मॅटर करते की तुम्ही इम्पॅक्ट किती टाकू शकतात मॅचमध्ये. आणि आता इम्पॅक्टफुल इनिंग इथे शुभम खेळू शकतायत का, कारण अगदी पहिलाच बॉल फेस केला, षटकार येतोय, धाव फळक आता 55 वरती आणि 4 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल. इम्पॅक्टचा मी उल्लेख केला, समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑफला फिल्डर.
दरम्यान एक सिंगल रन इथे मिळेल आणि या एका धावेच्या स्कोर कार्ड आता 56 56 धावा धावफलकावरती आणि चेंडू शिल्लक आहेत या फर्स्ट हाफमध्ये पहिल्या इनिंगमध्ये येणारे 3. यानंतर होणारा सामना टीम म्हातारडी आणि त्यांचा अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स खार्डी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. फिल्डिंगमध्ये आता काहीशे चेंजेस दरम्यान इथे केले जात आहेत. संदेश म्हात्रे आता प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. संदेश मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आहे बट नुमान्स लँडमध्ये हा बॉल पडतो. तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल दरम्यान इथे केला गेला. 2 धावा दरम्यान इथे पूर्ण होतील. धाव फळक 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 58 58 धावा धावफलकावरती. बट एकंदरीत जर आपण विचार केला बघा स्कोर कार्ड चांगला आहे बट माइंडमध्ये ही देखील गोष्ट असेल की एकंदरीत ज्याप्रमाणे सुरुवात होती पहिल्या 3 षटकांमध्ये ज्याप्रमाणे खेळ होता असं वाटलं होतं की 70 धावा इझिली बनवल्या जाऊ शकतात. बट ॲट दी एंड आपण काय पाहतो की 58 ऑन द बोर्ड आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं. स्लो वन होता बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट तर नाही आलाय बट रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बॅटर बाद झालेत. संदेश म्हात्रे यांचा स्वरूपामध्ये लागतो हा 6वा धक्का. सुमित पाटील दरम्यान येतात क्रमांक 8 वरती. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. 58 आहेत. आणखीन त्याच्यामध्ये किती ॲड होऊ शकतात. शेवटचा बॉल फुल लेंथ होता. हेलिकॉप्टर उडवायचं होतं. एलिव्हेशन नाही मिळालं. दरम्यान काऊ कॉर्नरचे फिल्डर बॉलपर्यंत पोहोचतात. तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न होणार नाही आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 60 धावा इथे बनवलेल्या आहेत रियांश 11 जॉनवान मोठी देसाई टीमने आणि 61 धावांचं लक्ष इथे ठेवलं अगेन्स्ट टीम आदर्श 11 पडले आणि टॉस देखील इथे केला जाईल आणि लढत आहे गावदेवी स्पोर्ट्स म्हातारडी त्यांचा अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट्स खार्डी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि टॉस बॉक्समध्ये रेडी असतील करण काळन सर. धन्यवाद. गावदेवी खार्डेचे कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉससाठी. खार्डेचे कॅप्टन लवकरात लवकर या टॉससाठी. खार्डी भागीरथजी भोईर साहेब यांचा शुभस्य आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजूला जय माता दी एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक. 4 ओव्हरच्या मॅच आहे. दोन्ही कॅप्टन लक्षात घ्या. गावदेवी खार्डी अगेन्स्ट स्वर्गीय धनंजय शेला स्मृती 11 गावदेवी माताडी. स्वर्गीय रामदास स्मृती चषक असा कॉल आहे. येस आला. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025. टॉस जिंकलाय तो राजने. येस अनिकेत या ना थोडासा वेळ आपण. भागीरथ भोईर साहेब आपलं मनापासून आभार. राज टॉस जिंकलाय. कसं वाटतंय की कल्याण डोंबिवली क्रिकेटमधली पहिली रजनी स्पर्धा यंदाची जिची सुरुवात झालेली आणि पहिल्याच मॅचमध्ये तुम्ही यजमान दहिसर संघाला हरवलं, काय म्हणशील, कसं वाटलं? खरं तर या टुर्नामेंटची आम्ही खूप वाट बघत होतो. भरपूर टुर्नामेंट होता कारण की आम्हाला नाईटच खेळायचा होता आणि इथे संधी दिल्याबद्दल धन्यवाद करतो. कसा चाललाय टीमचा परफॉर्मन्स? राज पाटील, मी राजला बघितलं ग्रामीण अंडर 24 धमाकामध्ये. फार कमी वयाचा आहे पण फार प्रतिभा संपन्न असलेला हा फलंदाज आहे. काय म्हणशील स्वतःच्या खेळविषयी आणि संपूर्ण संघ कसा खेळतोय सध्याच्या सीझनमध्ये? संघ तर खूप चांगला खेळतोय आणि सपोर्ट तर खूपच आहे संघाचा. कार्डिस अगेन्स्ट खेळायचं एक नामवंत संघ आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत या स्पर्धेचे. काय म्हणशील त्यांच्या विरुद्ध खेळत असताना डिसिजन काय आणि कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न असेल, काय प्लॅन आहे? डिसिजन तर आम्ही फिल्डिंग करू आणि चांगला संघ आहे कारण की या ग्रामीणमध्ये त्यांचं भरपूर नाव आहे पण चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. टॉस जिंकलाय तो धनंजय शेलार स्मृती 11 गावदेवी मातार्डीने
आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय खाडीच्या अगेन्स्ट. पडलेचे उद्योगपती आदरणीय कैलास म्हात्रे साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपला मी सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल माझ्या हातामध्ये असलेला हा टॉस, जो आपण प्रत्येक मॅचच्या टॉस दरम्यान करत आहोत. या टॉसचा ऑफिशियल कॉइन स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025. आणि एका बाजूला तुम्ही पाहताय जय माता दी एंटरप्राइजेस ऑफिशियल कॉइन तुम्हाला पाहायला मिळतोय या स्पर्धेचा. सो कुठेही जाऊ नका, सोबत आमच्या दुसरं पर्व या स्पर्धेचं पहिली रजनी स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 आणि वळूयात लगेचच या मॅचच्या दिशेने सो ट्यू कॉम्बॉक्स ऐकूयात मच्छिंद्र पाटील सरांना. थँक्यू. येस, कारण आपण पाहतोय स्क्रीनवरती ती जीवा, जिचा फोटो आपण लावलाय. जीवा भोईर समाधानाची सुकन्या, जिच्या नावानं फार मोठी स्पर्धा संपन्न झाली. जीवाच्या आठवणी आजही आमच्या हृदयामध्ये कायम आहेत आणि त्यांच्या बाजूलाच स्वर्गीय रामदास स्मृती ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते, त्यांचं देखील कारकिर्दी भरपूर मोठी आहे. त्यांचा देखील भरपूर मोठा वारसा आहे. त्यांचा देखील कार्याचा भरपूर मोठा इतिहास आहे. त्यांच्या नावानं उजाळ देण्याचं कार्य या आमच्या सर्व भोईर परिवाराच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय करण अभिजित भोईर साहेब शिळगाव यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. मयूर ठाकूर मॅड साठी बॅक टू बॅक 360 साठी 3000चं कॅश प्राइज देण्यात येईल. तर स्पर्धेचे आयोजक नारायण शेठ भोईर, आमचे करुणाम शेठ भोईर, हरचंद्र शेठ भोईर, भूषण शेठ भोईर आणि अशुतोष शेठ भोईर आणि संपूर्ण भोरी परिवार यांचं देखील आपण अभिनंदन करूया. या आपण बोलणार स्ट्राईक सामन्याकडं. गोलंदाज तयार झाला. डावखुरा गोलंदाज 61 डावांचा पाठलाग करायचा. सर्व विक्रम मोरीत काढलेत या संघानं. आत्तापर्यंत आपण विचार केला निच्छांकाचा, जो उच्चांक होता 53 धावांचा काढी संघाचा, तो देखील मोरीत काढलाय. 60 धाबा कुठल्यात? 61 धाबा कुठे? याच्यात पहिला चेंडू ऑनसाइडला घेण्याचा प्रयत्न. एज हँड टेकन. शुभम चेंडू खाली, फलंदाज बाद. पहिला धक्का पडले गाव संघाला. 61 धावा चेस करताना पहिलाच गोल्डन डकचा शिकार बनलाय. फलंदाज बाद. बाबाजी नाना पाटील यांच्या स्मरणार्थ दीपक बाबाजी पाटील साहेब यांच्याकडून मोठी देसाईला विकेट साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. नवीन गोलंदाज आपण पाहिला संदेश म्हात्रे P1 मध्ये गोलंदाजी करताना. संदेश खूप चांगला गोलंदाजी करतो. मागच्या स्वप्नील नवीन फलंदाज येत असताना स्वप्नील म्हात्रे दर्शक दापक होती 61 धावांचा पाठलाग करायचा. रात्रीचं वातावरण जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात ऐकतात, स्वागत आहे तुमचं. 11 वाजून 40 मिनिटं आणि पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. तदनंतर आपण वळणार आहोत ते मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाईल. विनर टू विनर असे सामने आपण पाहणार आहोत. आज या स्पर्धेमध्ये 8 संघ कल्याण डोंबिवली परिसरातील आपलं नशीब आजमावताना. सामने आत्तापर्यंत 2 सामने पहिले एकतर्फी झाले, नंतर मागचा सामना थरार रंगला आणि पाहिला शेवटचा निसट्टा विजय प्राप्त केला नागाव संघानं. आता या सामन्यामध्ये बघायचं 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत भरपूर चर्चा झाली की मैदानातील धावा होत नाहीये, मात्र अपवाद ठरला तो रियांश 11 जन्मन मोठी देसाई संघ ज्यानं तब्बल कुठल्या त्या 60 धावा. आमचे आकाश भोईर गेसरचे एक चांगले आयोजक या सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे आकाश तुझं देखील या स्पर्धेमध्ये. मनापासून आम्ही स्वागत करतोय. गेसरला एक फार मोठी स्पर्धा आपण पाहिली. 7500 एंट्री फी आणि तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक देण्यात ही स्पर्धा. त्या स्पर्धेचे आयोजक आमचे आकाश भोईर, स्वागत आहे तुमचं देखील. जिंकण्यासाठी 61 धावांचा पाठा. गुड बॉलिंग स्टार्ट केला आहे. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. डिफेन्स स्ट्रोकला पसंती दिली. एकदा मिळणार बेगाने सध्या पुढे सरकलाय. वरून आलाय फार वेगानं. किती वेगानं गेलाय बघा. वरून लवचिक आहे. त्याचं वय देखील फार कमी आहे आणि फार कमी वयाचं असल्यामुळे लवचिक असल्यामुळे तो लवकर चेंडूवरती वळला आणि चेंडू तेवढ्याच ताकदीने फेकलाय. व्हेरी गुड फिल्डिंग. येस करण. उद्योगपती जगदीश म्हात्रे साहेब मोठी देसाई यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000 रुपयांचं कॅश प्राइज. दक्ष म्हात्रे आणि स्वप्नील म्हात्रे यांची ती जबाबदारी. 1 वरती 1 षटक सुरू असताना 1 गडी बाद झालाय. ओ नाईस ड्राव. सुमित पाडी चेंडू खाली, फलंदाज बाद. शॉट कव्हरला अजून एक मोठा धक्का. दुसरा धक्का मध्ये होती. पहिला फलंदाज देखील जेलबाद, दुसरा देखील फलंदाज जेलबाद. 2 धक्के 1 या धावसंख्या होती. थोडीशी दैन्य अवस्था आपण पाहतोय. आदर्श पडले या संघाची. मध्ये काय परफॉर्मन्स दिला मोठे देसाई संघानं
तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. जेव्हा सामना झाला वाडेकर त्यांच्यामध्ये तेव्हा मध्ये सामना त्यांना गमावा लागला. मध्ये परफॉर्मन्स खूप चांगला दिला. संदेश मात्रे ॲज अ कॅप्टन खूप चांगली संघनायकाची भूमिका त्या देखील स्पर्धेमध्ये पार पडली आणि आता देखील पार पडत असताना व्हेरी गुड बॉलिंग. पडले संघाने देखील मकर संक्रांत चषकामध्ये खूपच चांगली कामगिरी केली. त्यांची देखील कामगिरी दैदिप्यमान होती. बघायचं या सामन्यामध्ये 61 धावांचा पाठलाग करत साकेला फलंदाज उजव्या हाताचा सागर सेकंडला. ओ वेगवान गोलंदाजी, चेंडू कळलाच नाही मैदानावरती. किती भन्नाट वेग आहे बघा आणि किती चांगली ॲक्युरेसी आहे. संदेश यासाठी ओळखला जातो. त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याची लेन, त्याची लाईन, त्याचं कंट्रोल, त्याचं व्हॅरेशन आणि त्याची सुंदर गोलंदाजी यासाठी तो ओळखला जातो. आणि फक्त धावा बघा ॲक्शन रिप्ले कशी रीती राहिले साईड अँगलला एमटीच्या माध्यमातून. एक्झॅक्टली फलंदाजाला कळलंच नाही की कुठे चेंडू एक्झॅक्टली त्याला खेळायचं होतं आणि त्यावेळी मग त्या फलंदाजाला बीट करत असताना गुड बॉलिंग, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. P1 मध्ये नेहमी पाहत असतो आपण की फलंदाज फलंदाजी करत असतात, पॉवर दाखवत असतात. मात्र इथे पहिल्यांदा गोलंदाजी पॉवर दाखवतो. P1 मध्ये 2 धक्के दिले पडले गाव संघाला. आदर्श पडले, फार मोठा संघ आहे. मध्ये कामगिरी आता सध्या तरी थोडासा संघर्ष करतोय. एज अँड टेकन गली रिझन मध्ये अजून एक धक्का, प्रतीक चेंडू खाली. तिसरा धक्का मैदानावरती. जेवढे गडी बाद झाले ते झेल बाद झालेत. 3 धक्के 1 या धावसंख्येवरती. थोडीशी दयनीय अवस्था आपण पाहतोय. संघर्ष करतोय, आदर्श पडले. 61 धावा कुटताना भरपूर संघर्ष. प्राप्त करतोय मैदानावरती. सुपर बॉलिंग. मी आताच उल्लेख केला संदेश मध्ये जायचं कॅप्टन खूप चांगली कामगिरी मागच्या कित्येक वर्षामध्ये हा गोलंदाज करत असताना नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 वरती आलाय सागर पाटील, मीत पाटील. बघायचं मीत चांगला फलंदाज आहे. मीत भरपूर वेळेला त्याला पी चिटिंग करताना आपण पाहिलं. पी चिटर फलंदाज आहे. P1 मध्ये बघायचं काय संघर्ष करणार. गुड बॉलिंग. स्टेअर केलाय चेंडूला. यायला मध्ये दिशा देत असताना खूप सुंदर एकच धाव मिळणार. डिफेन्स स्ट्रोकला पसंतीने डेलिकेट शॉट दाखवत आहे कारण माहिती आता 3 गडी बाद झाले. जबाबदारी स्वप्नीलच्या खांद्यावरती आणि मीतच्या खांद्यावरती. षटकाची झाली सांगता गोल्डन जुबली षटक पाहायला मिळालं. हे पहिलं षटक आजच्या स्पर्धेतील असं अविस्मरणीय राहिलं की ज्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि 3 धक्के दिले होती. त्याच्या सुपर बॉलिंग, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक दाखवल्यामध्ये होती आणि पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाची सांगता दाफलकावरती 2 धावा 59 धावांची अजूनही गरज. आदर्श पडले संघाला. पडले गावचे आमचे कैलास मात्र मंचावरती स्थानपणे त्यांचं देखील आपण स्वागत करूया. ते देखील क्रिकेटला भरपूर सपोर्ट करत असतात आणि जिथे जिथे पडले गाव संघ असतो तिथे ते मात्र ते नेहमी उपस्थित असतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. फक्त धावा 2-3 बास्ती आपण पाहतोय. थोडीशी दयनीय अवस्था थोडीशी पाहायला मिळते. बघायचंय या संकटांना भरपूर वेळा आदर्श पडले संघ भरपूर वेळा सामोरे गेलाय आणि अशा संकटातनं भरपूर वेळा या संघाला मी बाहेर येताना देखील पाहिलंय. बघायचंय ती जिद्द चिकाडीने भरलेला आदर्श पडले संघ आणि एका बाजूला मोठी देसाई संघ. आताच मकर संक्रांत चषकात 3रा क्रमांक पटकावलाय. जयमान क्रीडा मंडळ निलजयच्या स्पर्धेमध्ये तोच संघ आपण पाहतो. इन ॲक्शन मध्ये मजा आहे सामन्यामध्ये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या मैदानावरती. ओ बॅटचा फेस बॅकवर्डला जाऊन खोललाय. छत्तीस पुढे सरकलाय मात्र नाही जमलं. संदेश होता सिलिमी डॉपला. संदेशने किती अटॅकिंग याली थ्रो दाखवल्यामध्ये एकदा पूर्ण केले. अजूनही 7 चेंडूचा खेळ संपलाय. एकही चौकार, एकही षटकार, एकही लेग बायच, एकही नो, एकही वाईट नाहीये मैदानावरती. कंट्रोल गोलंदाजी हे चित्र पाहतोय आपण. आदर्श रियांश 11 जर्मन मोठी देसाई संघाच्या माध्यमातून तेजस हा संघ पॅक केलाय. त्याचं देखील आपण स्वागत करूया. ओ गुगली टाकण्याचा प्रयत्न होता मात्र पुण्याच्या चेंडूला स्टेअर केलं हलक्यातनं. सॉफ्ट हँडनं दिशा देत असताना एकच धाव मिळणार. 1-1 धावाने काही होणार नाहीये कारण 61 धावा कुटायच्या 5 षटकांमध्ये. गोलींचा अटॅक खूप चांगला झालाय. मयूर देवकर सारख्या गोलंदाज झाले की या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय तोच संघ इन ॲक्शन मध्ये आणि एका बाजूला आदर्श पडले. असे 2 संघ एकमेकांना फाईट देत असताना एज मागे निघून गेलाय. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मयूर चेंडूखाली आलाय. याचं मी आताच नाव घेतलं होतं. मयूर देवकर शांत आणि संयमी क्रिकेट म्हणून त्याची ओळख आहे. तोच मयूर देवकर चेंडूला बॅकअप देतोय आणि मिळणार ते एकच धाव. 1-1 धावाने काही होणार नाहीये. मध्ये संघर्ष अजूनही चांगला करूय. एखाद्या भागीदारीची गरज आहे कारण पहिल्या षटकामध्ये 3 धक्के दिलेत. या धक्क्यातनं आदर्श पडले. कधी उंचावणार हे देखील प्रश्न पडलाय. उर्दी विकेट. ओ लवली शॉट मात्र मिस टायमिंग.
आकाश चेंडू खाली, फलंदाज बाद. चौथा फलंदाज बाद झाला, तोही झेलबाद. आतापर्यंत इतिहास राहिला सामन्याचा, 4 धक्के 4 झेलबाद. जबरदस्त संगीत मात्र सध्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. 32 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. दुसऱ्या पर्वामध्ये पाहूया चौथ्या रजनीमध्ये कोणता भाग्यवान खेळाडू आपल्या मेहनतीने ही मालिकावीरची बाईक आपल्या घरी घेऊन जाणार आहे. जे आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले स्वर्गीय शांतीबाई बाबूराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ बालाजी इस्टेट आणि ध्रुवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उद्योगपती नरेश शेठ मधुकर ठाकूर साहेब यांच्या वतीने त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. निश्चित त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. नरेश शेठ ठाकूर मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यानं आम्हाला या स्पर्धेमध्ये बाईक पुरस्कृत केली. नरेश शेठ ठाकूर एक मोठं नाव आहे आणि मोठ्या नावाचा मोठ्या मनाचा माणूस, आणि त्यानं आम्हाला स्पर्धेमध्ये बाईक दिली. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. धावा कधी धावा मात्र फार कमी, 56 धावांची गरज आहे. येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये संघर्ष आणि फक्त संघर्ष धावांसाठी करावा लागतो. याचं कारण आहे कारण गोलंदाजी खूप चांगली आहे, क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे आणि सुरुवातीपासून प्रेशराईज केलंय या संघाला. एकही चौकार एकही षटकार आदर्श पडले संघाला अजूनही याली मत मारता आलं नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगलं आयोजन, चांगली प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि आज पहिली रजनी सन्मान्य नारायण शेठ भोईर, कारुराम शेठ भोईर, हरिश्चंद्र शेठ भोईर, भूषण शेठ भोईर, आशुतोष शेठ भोईर आणि पूर्ण भोईर परिवाराच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी रामदास स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. मागच्या वर्षी स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये झाली, यावर्षी या स्पर्धेचा फॉर्मॅट डायरेक्ट चेंज झालाय आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिलाय. कल्याण डोंबिवली परिसरातील पहिली नाईट रजनी स्पर्धेचा मान मी देखील या स्पर्धेने मिळवलाय. त्यानंतर तुम्हाला टायगर नाईट स्पर्धा पाहायला मिळणार. त्यानंतर निलजेच्या मैदानातील स्वर्गवासी सतीश दादा स्मृती चषक तुम्हाला स्पर्धा ती देखील तुम्हाला सुभाषानंद पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार. जानेवारीच्या महिन्यामध्ये शेवटच्या मोमेंटला ती स्पर्धा पाहायला मिळणार. खेळण्याचा प्रयत्न प्रचंड झालाय मात्र लेंथ लाईन मिस केली फलंदाजानं आणि याली मात्र डॉट चेंडू. अशा रीतीने परिस्थिती राहिली तर मात्र पडले संघाला सामना जिंकणं कठीण जाणार. षटकाची सांगता तेजस मात्रे आमचे पॅकर्स आहेत, त्यांना आमच्या समालोचन कक्षासाठी 500 रुपयाचं पारितोषिक पाठवलंय. तेजस मात्रे संघाचे पॅकर्स आहेत, मोठी देसाई संघाचे. त्याने आमच्या कॉमेडी बॉक्ससाठी 500 रुपयाचं आणि गोलंदाजासाठी 500 रुपये पाठवलेत. त्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. 54 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. सन्मान्य विश्वनाथ शेठ मस्कर देखील या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 18 चेंडू 54 धावांची गरज आहे. आता मध्ये सामना थोडासा शांत होतोय कारण सुरुवातच चांगली झाली नाहीये. पहिल्या षटकामध्ये आले त्या फक्त 2च धावा आणि 2 षटकामध्ये 7 धावा. यस कारण धर्मवीर ऑफिस कल्याण शिळपाटा विजयदादा घोडे डायगर यांच्याकडून पडलेला फलंदाजांना पारितोषिक येते. पॅक्टवे 3 सिक्सेस साठी 5000 रुपयांचं. 18 चेंडू आणि गरज आहे ती 54 धावांची. बघायचं आहे संघ हा सामना एकतर्फी होणार का की मागचा सामना एकच चांगला झाला. पहिले 2 सामने एकतर्फी झाले, त्यानंतर मात्र जो सामना मगाशी आपण पाहिला तो खूप चांगला झाला. फाईट झाला किडकाली वर्सेस नागाव. ओ लवली शॉट लॉंग ऑफच्या डोक्यावरनं ऑन द ऑफ केलेत असताना वाट कॅच. प्रत्येक चेंडू खाली, फलंदाज बाद. कारण हा पहिला सामना आपण पाहतोय. आतापर्यंत 5 गडी बाद झालेत आणि 5 धक्के झेलबाद. मग आयोजक सन्मान्य कारुराम शेठ भोईर यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी 1000 रुपये प्रेमाची भेट पाठवले. खूप खूप धन्यवाद. मी मगाशी देखील म्हटलं होतं की हे या सर्व आयोजकांच्या मागे शेट का लागलंय. मित्रांनो ही खानदानी लोक आहेत आणि ही लोक ज्यावेळी यांच्या तुम्ही कार्यक्रमात जर सुखाचा असो किंवा दुःखाचा लोकांचा मात्र जनसमुदाय असतं. कारण ही खरी त्यांची श्रीमंती आहे, मनाची श्रीमंती आहे, पैशाची श्रीमंती आहे. मात्र माणसं देखील भरपूर कमावले त्या भोईर परिवारानं, म्हणून त्यांच्या पुढे आणि त्यांच्या मागे सेट लावलं जातं. ही त्यांची खरी श्रीमंती आहे ना. बॅक टू क्रिकेट. येणारे चेंडू आता मात्र खूपच दयनीय अवस्था. 7 धाब्यावरती 5 धक्के आदर्श पडले संघाला. चांगला संघर्ष करावा लागलोय धावांसाठी. गुड बॉलिंग
आणि पंचांचा इशारा वाईटचा. लेन चांगली लाईन मात्र मिस करतोय हा गोलंदाज, कारण चेंडू टप्पानंतर स्कीड होतोय. थोडंसं दमबिंदूचं प्रमाण वाढलंय, डी फॅक्टर हळूहळू तर वाढलंय. मध्ये थंडीचं वातावरण झालंय आणि माती आणि शेणाचा वापरून बनवलेली खेळपट्टी क्ले विकेट जिला म्हटलं होतं ते आता मध्ये चेंडू स्किट करत असताना त्यामुळे याला चेंडू बाहेर गेलाय आणि पंचाने फिनिश अप डिलिव्हरी पाहिलं आणि एक्झॅक्टली विकेट किपर थोडंसं बाहेर चेंडू गॅदर केला आणि पंचाने वाईटचा इशारा दाखवलाय. गुड डिसिजन. फुल टॉस दिशा दिली, याली कबर पॉईंटच्या डोक्याने चेंडू याली कट करत स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना फार बेगाने क्षेत्राच्या प्रतीक आलाय. प्रतीकने मगाशी सुंदर जल टिपला. क्षेत्राचा दर्जा फार चांगलाय दियांश 11 संघाचा, रियांश 11 जनमान मोठी देसाई संघाचा खूप चांगला दर्जा दाखवलाय त्यानं. आदर्श पडले संघ एक मोठा संघ आहे, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघाला धक्के देणारा संघ आज मात्र स्वतः अडचणीमध्ये सापडला. एकही चौकार एकही षटकार आला नाहीये. सुरुवात चांगली झाली नाही, सुरुवातीपासून प्रेशराईज केल्या संघाला आणि त्या प्रेशरमधनं अजूनही संघ अजून उभारी घेऊ शकला नाहीये. एकामागणे विकेटचं सातत्य राहिलं, धावांचं सातत्य कमी झालं आणि त्यावेळेस संघ अडचणीत सापडला. बघायचं आहे कधी आज संघ या संकटातनं पुढे बाहेर येणार. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न नाही जमला. If the ball had hit to stump, the batsman would have gone bye-bye Tata. But this time he has been very lucky. Luck factor on. लक देखील फार क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं आणि ते लक फॅक्टर पाहायला मिळालं. एकच धाव मिळणार. धावसंख्या 18, माफ करा 10 धावा 5 गडी बाद आणि 3 चेंडूंचा अजूनही खेळ पर्याप्त आहे. म्हणजे 15 चेंडूमध्ये कुठल्या 10 धावा आणि 15 चेंडूमध्ये कुठायच्यात 51 धावा. थँक्यू रोशन. रोशन आमचे MTCचे बॅकबॉन. ओ स्वीप केला, स्लॉक स्लिपचा वॉट अ शॉट. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्लासिकल स्ट्रोक. दॅट्स अ 4 रन्स आफ्टर लॉंग टाइम. वी हॅव सीन टेरिफिक शॉट फ्रॉम द बॅट्समॅन. दॅट्स अ 4 रन्स. मयूर ऑफिस, कल्याण शिळपाटा, विजय दादा घोडे यांच्याकडून पडलेचा फलंदाजांना बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 5000. क्या बात आहे. उर्दी विकेट. ओ हिट करायचा प्रयत्न नाही जमला. बॉल बॅक ड्राइव्ह डॉट चेंडू. मयूर फडके, मयूर दातीरकर आमचे फडकेपाड्याचे एक चांगले क्रिकेटर देखील या सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे मयूर तुमचे देखील या स्पर्धेमध्ये. संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसराचं लक्ष लागलंय या स्पर्धेकडं, कारण कल्याण डोंबिवली परिसरातील सर्वात पहिली नाईट रेजिमेंटचा मान मिळाला आहे. तो मात्र स्वर्गवासी रामदास स्मृती चषकानं अभिनंदन या संघाचं आपण करूया, या चषकाचं आणि आयोजकांचं आपण अभिनंदन करूया आणि दैसर संघाचं अभिनंदन करूया. पहिला मान नाईट स्पर्धेचा. हो वॉट अ क्लास टायमिंग. कबर ड्राइव्ह दाखवत असताना डीप कव्हरला बॅकअप आहे. यस करा. पहिला मान तर मिळवला आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक कावराम शेठ भोईर यांच्याकडून पारितोषिक येते. दोन्ही संघांसाठी बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 5000, विकेट हॅट्रिक साठी 5000. 12 चेंडू 46 धावांची गरज. कारण काय वाटतंय ज्या पद्धतीने अर्धचे पडले संघ खेळल्या मैदानावरती सुरुवात धक्क्यामागणे धक्के झाली. पहिल्या षटकामध्ये 3 धक्के संदेशने दिले, त्यानंतर 5 धक्के दिलेत आणि 12 चेंडू 46. इज इट पॉसिबल? कारण व्हॉट डू थिंक? पॉसिबल जरूर आहेत, पण त्यासाठी ही मैदानाच्या आतमध्ये जोडी आहे तिला खेळावं लागेल. अटॅकिंग बॅटिंग प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर मारावं लागेल. मिनिमम 6 बॉलमधून 4 मोठे फटके येणं हे गरजेचं आहे. आणि ज्या आपण मागे जे काय घडलं त्याबद्दल उल्लेख केला की रेग्युलरली इंटरव्हलमध्ये विकेट पडले. टॉप ऑर्डरमधले चांगले फलंदाज आहेत जे फॉर्मात आहेत पण टाइम स्पेंड करू शकले नाही आणि त्यामुळे ही जबाबदारी पूर्णपणे वैभवकडे आलेली आहे. आणि सध्याचं समीकरण अवघड आहे, अशक्य नाही, काही घडू शकतं. मोठी देसाई विरुद्ध पडले. मोठी देसाईचे साजन देखील सामने एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचे देखील. 12:46 समीकरण जरी कठीण असलं तरी मात्र पॉसिबल आहे. कारण खूप चांगलं सांगितलं की तुम्हाला आता गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. अभी नाही तो कभी नाही, ऐसा मौका फिर का मिलेगा. आताच करायचं ते खूप काही करायचं आहे, ते मात्र नंतर नाहीये. त्याचबरोबर पारितोषिक मोठ्या संख्येने सर आपण पाहतोय पहिल्या मॅच पासून आणि या मॅच मध्ये त्यामध्ये वाढ झालेल्या स्पर्धेचे लाडके आयोजक उद्योगपती कावराम शेठ भोईर यांच्याकडून 5000 आहेत. 3 षटकारांसाठी फलंदाजांना, 3 विकेटसाठी गोलंदाजांना. येस, कौतुक करेन संदेश. 12 चेंडू 46 धावांची गरज. लाईन मिस करत असताना पंचांचा इशारा वाईटचा. येस इट इज अ नो डाऊट. येणार चेंडू 12 गरज आहे 45 धावांची. संदेशने 2 षटकं फेकली, 10 धावा दिल्या फक्त आणि 4 धक्के दिले मध्ये होती. वाट इकॉनॉमी बॉलिंग अँड वाट ट्रिमेंडस अँड पीस ऑफ बॉलिंग प्रदर्शन दाखवलं मध्ये होती. त्याचा दर्जा ॲज अ कॅप्टन आपली काय भूमिका मध्ये होती ही त्याने साध्य केली मध्ये होती. सच अ गुड फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द संदेश. नवीन गोलंदाज सज्ज झाला. येणार 4थ्या षटकामध्ये आलाय तो
सागर पाटील. 12 चेंडू 45 धावांची गरज आहे. आदर्श पडले संघ कधीही तुम्हाला धक्का देऊ शकतो, कारण आदर्श पडले याच पंचाचा काहीतरी इशारा येतोय. लेट्स जर विनंती असेल आमच्या गाडी मालकांना, आमच्या प्रेक्षकांना, जे आमच्या हेडलाईट्स आहेत ना त्या प्लीज बंद ठेवा. जर तुम्ही गाडीत बसला असेल, AC ऑन असेल तर प्लीज हेडलाईट फक्त बंद ठेवा. ही कळकळीची विनंती ना. बॅक टू क्रिकेट. येणारे चेंडू 12 45 धावांची गरज आहे. ओ नाईस डिलिव्हरी विथ एक्सलंट परफॉर्मन्स. खूप सुंदर गोलंदाजी. ही गोलंदाजी या संघाच्या माध्यमातून नेहमीच ताकद आपण पाहिली. रियांश 11 संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. तेजस साहेबांना केलेला पुरस्कृत केलेला संघ आहे, तो नेहमी या संघाला पुरस्कृत करत असतात. स्वागत आहे तेजस. आता तुमचं देखील. येणारी चेंडू आता मात्र 11 आणि 45 धावांची गरज आहे. अशक्य नाहीये, थोडंसं डिफिकल्ट निश्चित आहे, मात्र अशक्य नाहीये. ओ पुन्हा एकदा फलंदाज त्याच ॲक्शनमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एज अँड टेकन. 6वा गडी बाद झालाय, तोही झेलबाद. हे देखील या वैशिष्ट्याला सामन्याचं आता मात्र कठीण आहे. 10 चेंडू 45 धावांची गरज. यस दिस आहे. तर पडलेगाव इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय आत्ताच छक्के सर्वांचे लाडके विष्णू शेट यांचं निधन झालं. त्यांना आम्ही पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. त्या धक्क्यातनं तो गाव अजून सावरला नाही. आमच्यावरती देखील दुःखाचं सावट आहे, खूप मोठं व्यक्तिमत्व आपण गमावलंय. येणारी चेंडू 10 आणि 45 धावांची गरज आहे. आता मात्र थोडंसं कठीण झालंय या सामन्यासाठी. बाउन्स डिलिव्हरी ऑन द अप केल्याचा प्रयत्न. चेंडू बॅकअप आहे तिथे लॉंगॉनला. सुमित येतोय. सुमित झेल देखील चांगला टिपला होता. आतापर्यंत 6 झेल बाद झालेत फलंदाज, त्यामुळे आता सामन्यामध्ये कंबर कसावी लागले. येणारे चेंडू 9 आणि गरज 44 धावांची. धनंजय स्मृती मात्राडी संघ वर्सेस गावदेवी काडी. बिग रेडी बिग फाईट. पुढचा सामना. गेट रेडी फॉर द नेक्स्ट फाईट. 4 षटकांचा सामना. द मॅच विल बी ओनली 4 ओव्हर्स. ऑल दी बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. कारण हा सामना थोडासा एकतर्फी होतोय. चेंडू गेला तो एक्झॅक्टली मिड विकेटला. संदेश बॅकअप देईल. संघाचा संघाने संदेशनं काय सुरुवात केली गोलंदाजीमध्ये. पहिल्या P1 मध्ये त्यानं 3 गडी बाद करून फक्त 2 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये 1 गडी बाद केला आणि त्यानं धावा दिल्या. त्या षटकामध्ये 8, एकूण 10 धावा 2 षटकं फेकलीत त्यानं आणि 4 धक्के दिलेत. वडा परफॉर्मन्स, सुंदर परफॉर्मन्स राहिलाय. 8 चेंडू 9 चेंडू 44 धावांची गरज. ओ टॅप केला शेवटच्या मोमेंटला चेंडू मात्र पाहिलं की खोलवट टप्प्याचा आहे. डेंजरस डिलिव्हरीसाठी नेहमीच हा गोल ओळखला जातो. विकेट टू विकेट गोलची करण्यासाठी सागरने नेहमी आपण पाहिलं असेल आणि ते चित्र आता देखील दाखवतोय. 8 चेंडू 44 धावांची गरज. आता पुन्हा सामना एकतर्फी होतोय. पहिले 2 सामने एकतर्फी झाले, फक्त एकच सामना चांगला झाला, तो म्हणजे फाईट सामना झाला. तो म्हणजे खूप चांगला. नागाव संघाने जिंकला. खिडकाली वर्सेस नागाव. काय बॅटल होतं मैदानावरती. हा सामना एकतर्फी होतोय. ओ ताकद जास्त लावत असताना रिलीज करताना, आणि मी मगाशीच म्हटलं की जास्त तो पंचाचा वाईटचा इशारा होतोय. पेस करण्याचा गोलंदाजी प्रयत्न करतोय. तुम्ही जर जास्त गोलंदाजीमध्ये यावेळी मात्र ताकद लावण्याचा प्रयत्न केलात किंवा जास्त ताकदीने लावण्याचा प्रयत्न केलात तर तो चेंडू स्वेअर जात असतो. भरपूर वेळेला आपण पाहिलंय. कारण ही ओलसर आहे आता खेळपट्टी. चेंडू स्किड होणार तुमचे आणि ते स्किड होताना पाहायला मिळते. 3रा वाईट या सत्रातील पाहायला मिळतोय. 3 चेंडू वाईट आतापर्यंत. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 43. तिन्ही पंचांसाठी आमचे कालुराम शेठ यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद कालुराम शेठ. दिलदार व्यक्तिमत्व, सर्वांचा सन्मान करणारे व्यक्तिमत्व आणि स्पर्धेचे लाडके आयोजक देखील आहे, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. येणारे चेंडू 7 आणि 41 धावांची गरज. 7 आता मात्र थोडंसं कठीण आहे. 6 चेंडू आणि 41 धावांची गरज. इज इट पॉसिबल? नॉट पॉसिबल. नाव बॅक टू. यावेळी मात्र एकतर्फी क्रिकेट होतोय. काडी संघ लगेच रेडी राहायचंय. कोणताही वेळ घालवायचा नाहीये. 4 षटकांचा सामना असणार आहे. लगेच आपण इन ॲक्शन मध्ये उतरायचं. खाडी वर्सेस माताडी. विजेता संघ यांच्यात सामना आपण पाहणार आहोत. कारण खाडी संघाचा 53 धावाचा उच्चांक मोडीत काढलाय, तो यावेळी देसाई संघानं, मोठी देसाई संघानं 60 धावा कुठल्यात आणि सर्वात मोठा उच्चांक दाखवला आजच्या स्पर्धेचा. मग अशी भरपूर चर्चा झाली की धावा होत नाहीये, मात्र दाखवले देसाई संघानं. बघायचं पुढचा सामना 4 षटकांचा. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही रात्रीच्या मध्यरात्रीचे वाजता ते 12:02. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेला. 4 दिवस तुम्हाला क्रिकेटचा महोत्सव पाहायला मिळणार. भरपूर सुंदर ट्रॉफ्या, सुंदर बायसिकल, सुंदर बाईक आपण पाहतोय. लाईव्ह टेलिकास्ट सुंदर तुम्हाला पाहायला मिळते. खूप सुंदर आयोजन.
भव्य दिव्य असं आयोजन देदीप्यमान सोहळा आपण पाहतोय अगदी डोळ्यांना मात्र शांत करणारं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व भोईर परिवाराचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. कल्याण डोंबिवली परिसरातील पहिली नाईट स्पर्धेचा मान त्याने मिळवला आहे आणि पहिली पताका गुढी उभारली नाईटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. नाही जमलं फलंदाजाला, प्रयत्न भरपूर झाले मैदानावरती मात्र प्रयत्नानं यश लाभलं नाहीये. त्यावेळी आदर्श पडले संघाचं अस्तित्व संपुष्टात येणार शंका नाहीये आणि पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. एखादा चमत्कार या सामन्याला वाचवू शकतोय मात्र क्रिकेटमध्ये चमत्कार फार कमी होतात. चमत्कार कराल तरच तुम्हाला नमस्कार केला जातो. तर चमत्कार फार कमी होता क्रिकेटमध्ये. येणारे चेंडू 5 आणि 40 धावांची गरज आहे. आदर्श पडले मोठा संघ आहे, आज मात्र धक्क्यातनं सावरू शकला नाहीये. पूल केलाय मात्र मागे चेंडू निघून गेलाय. यस नाहीये. पहिला झेल सुटलाय, फरक पडत नाहीये. तर जरा एक चेंडूने एका धावेची गरज असते आणि जरा झेल सुटला असता तर मात्र किंमत होती. नाहीये. यस सिरीज आहे. $36 धावा. Just format is going on. There is a no excitement. You're watching now one side match. एक चौकार आला. यस दादा, एक चौकार निश्चित आला पडलेगाव संघासाठी. मात्र एकही षटकार त्यांना आतापर्यंत मारता आले नाहीये. 6 धक्के आतापर्यंत पाहिलेत आणि 6 गडी बाद झाले झेलबाद. हा देखील विक्रम राहिला सामन्याचा. गोलंदाज संदेशने मात्र आम्हाला प्रभावित केलं. प्रभावित करत गोलंदाजी त्याचे अटॅक पाहायला मिळाला. 3 चेंडू 35 धावा. आदर्श पडलेगाव संघ गोलंदाजीमध्ये केलं अपयश लाभलं आणि फलंदाजीमध्ये केलं अपयश लाभलं. त्यावेळी या संघाला आजचा दिवस चांगला नव्हता मी म्हणेन. कारण प्रत्येक दिवस तुमचा नसतो, प्रत्येक सामना तुमचा नसतो किंवा प्रत्येक स्पर्धा तुमची नसते. होतं कधी कधी भरपूर वेळेला चांगल्या संघाला देखील मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून धक्के दिले जातात आणि त्यावेळी पडले संघ मोठा संघ आहे मात्र आज तो बॅकफुटला पाहायला मिळाला. येणारी चेंडू 2 आणि 35 धावांची गरज आहे. कट केलाय, चांगला फटका सजवलाय. नो मॅच लान्स मध्ये बॅकहँड एरिया आहे आणि चेंडू निघून जाईल तो मात्र चौकारासाठी. दुसरा चौकार. आता येणारे चेंडू 1 आणि डिझेल आम्ही थांबवतोय. 1 चेंडू 31 धावांची गरज. चला अंतर कमी केलं याली पराभवाचं. या चौकारानं 2 चौकार पाहायला मिळाले टोटल 17 मध्ये. 1 चेंडू 31 धावा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया कारण 31 तारीख आठवली आम्हाला. 31. 1 चेंडू 31 धावा. काळूराम दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. काळूराम शेठ ज्यांना पंचांना देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलंय. आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक प्रेमाची भेट. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. या मॅन ऑफ द मॅचची घोषणा करूया आपण. आकाश भोईर आमचे आयोजक, त्यांच्याकडे 500 रुपये केसरगावचे. स्वागत आहे. 7,500 फक्त एंट्री फी आणि 1 लाख रुपये देणारी पहिली स्पर्धा कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहिली. या आपण LIC पाहूया. 48 संघांमध्ये मोठी देसाई संघाचा वरुण 16 धावा कुठल्यात, जितेशने 13 कुठल्यात, अजयने 10 कुठल्यात, शुभम नाटोडाला 9 धावा कुठल्यात. त्यानं मितनं मात्र फारशी कामगिरी चांगली केली नाही जेवढी सांगण्यासारखी. संदेशने मात्र गोलंदाजी खूप चांगला अटॅक केलाय. त्याने 2 षटकं फेकून 10 धावा देत 4 गडी बाद केले. मॅन ऑफ द मॅचची घोषणा करूया. आमचे स्कोर आम्हाला सांगतील. तर संदेश ठरेल सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. ॲज अ कॅप्टन खूप चांगली कामगिरी. 10 धावा दिल्यात त्यानं. P1 मध्ये त्यानं 3 धक्के दिलेत, फक्त 2च धावा दिल्यात. चला या आपण बोलणार पुढच्या सामन्याकडे. कुठेही जाऊ नका. सामना लगेच सुरू करत आपण. काडी संघ आणि माताडी संघ प्लीज सहकार्य करा. कारण रात्री 1 नंतर प्रेक्षक राहणार नाहीत मित्रांनो. आमचा अनुभव नाईट टुर्नामेंटचा, त्यामुळे सामने 1च्या जेवढे होतील ना तेवढे आपण कव्हर करूया. कारण प्रेक्षक असल्यास आम्हाला मजा येत नाहीये कॉमेंट्री करण्यासाठी, तुम्हालाही मजा येत नाही खेळण्यासाठी. त्याला प्रेक्षक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे चला आपण सामन्याला सुरुवात करूया. 4 षटकांचा सामना. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया. ऐकूया आपण भिवंडीचा आमचा गोड आवाज. या आपण मी विशाल पाटील आमंत्रित करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. चेक. वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. तुम्ही पाहताय स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 दुसरं पर्व पहिली रजनी. आकाश भोईर यांच्याकडून संदेशला 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. उत्तर शिवचे लेजंड प्लेअर अरुण दादा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभस्य संदेशला पण सामनावीरचं पारितोषिक आणि आकाश दादा भोईर घेसर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे ते आपण त्यांना देणार आहोत. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स राहिला आकाश भोईर घेसरचे लेजंड प्लेअर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आणि अरुण दादा पाटील
यांचा शुभ हस्ते आपण या सामनावीराचं पारितोषिक त्याला प्रदान करतोय. अभिनंदन संदेश. आपण लगेचच सन्मान करूयात. या स्पर्धेचे लाडके आयोजक भूषणदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण अरुणदादा पाटील यांचा सन्मान करणार आहोत.